आपण आता या ठिकाणी एंटरटेनमेंट एक्सपेन्स एंट्रन्स फीचा आपण बघितला. एंट्रन्स फी नंतर आपल्याला यायचं इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. मग इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट पहिला घ्या इन्कमला बाय इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट. इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट घेतला पण 1000 रुपये आपल्याला दिलं होतं इन्कम साइडला 1000 ते आपण दाखवलं. आता इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट वरती खाली ऍडजस्टमेंट आलेली आहे. ते ऍडजस्टमेंट सोडवण्यासाठी बघा इथं इंटरेस्ट आलेलं आहे, इन्व्हेस्टमेंट आलेलं आहे पेमेंटला जे इन्व्हेस्टमेंट आलंय 1,50,000 ते 1,50,000 पहिले ऍसेटला घ्या. पेमेंट साइडला इन्व्हेस्टमेंट आलंय ते पहिले ऍसेटला घ्यायचं. इन्व्हेस्टमेंट 1,50,000. आता याच्यावरची ऍडजस्टमेंट काय आपण ती पाहूया. बघा रिसिटला इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट होतं ते इन्कमला आलं आणि पेमेंटला इन्व्हेस्टमेंट होतं 1,50,000 ते ऍसेटला गेलं. आता याच्यावर जी ऍडजस्टमेंट आहे ती आपल्याला पाहिजे. तर या ठिकाणी 4 नंबरची जी ऍडजस्टमेंट आहे इन्कम अॅक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट 2,000 रुपीज. हे जे 2,000 रुपये आपल्याला या ठिकाणी सांगितले हे 2,000 रुपये इन्कम अॅक्रूड म्हणजे आउटस्टँडिंग इन्कम आहे जे आपल्याला इन्व्हेस्टमेंट वर भेटलेलं नाही. मग हे आउटस्टँडिंग इन्कम असेल तर आउटस्टँडिंग इन्कमचे दोन्ही फेज येतात. एक पहिला इन्कमला ऍड करायचा म्हणून इथं ना ऍड आउटस्टँडिंग 2,000 रुपये बाहेर आले टोटल 3,000. बघा आउटस्टँडिंग इन्व्हेस्टमेंट असल्यामुळं आपण काय केला पहिला फेज इन्कमला ऍड केला. आउटस्टँडिंग इन्व्हेस्टमेंट असल्यामुळं पहिला इफेक्ट काय केला आपण या ठिकाणी ऍड केला आणि याचा सेकंड इफेक्ट काय करायचा सेकंड इफेक्ट घ्यायचा ऍसेटला ऍड आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग 2,000 रुपये बाहेर घेताना घ्या 1,52,000. बाहेर घेतलं 1,52,000. इन्व्हेस्टमेंट घेतला आपण 1,000. इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट जे रिसिटला आलं ते आपण इन्कमला घेतलं. पेमेंट साइडला इन्व्हेस्टमेंट आलं ते ऍसेटला घेतले 1,50,000. या 1,50,000 वरती आपल्याला खाली ऍडजस्टमेंट आलती तर त्या ऍडजस्टमेंट नुसार आपण काय केलं जे अॅक्रूड इन्व्हेस्टमेंट होतं म्हणजे आउटस्टँडिंग इन्व्हेस्टमेंट त्याचा इफेक्ट पहिला इन्कम मध्ये ऍड केला आणि सेकंड इफेक्ट केला ऍसेटला इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड. म्हणजे आपल्याला जी ऍडजस्टमेंट आलेली होती किती नंबरची 4 नंबरची अॅक्रूड इन्कम अॅक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट. ते अॅक्रूड इन्कम इन्व्हेस्टमेंटचे दोन इफेक्ट काय करायचे तर पहिला इन्व्हेस्टमेंट मध्ये आपण काय केलं इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंट मध्ये इन्कमला ऍड केला आणि सेकंड इफेक्ट केला आपण ऍसेटला. अशा पद्धतीने त्याचे आपल्याला दोन इफेक्ट केले. ठीक आहे. आता आपली या ठिकाणी जर बघितला तर आपली रिसीट बाजू क्लिअर झाली. रिसीट बाजूवर ज्या ज्या ऍडजस्टमेंट होत्या त्या आपण क्लिअर केल्या. डोनेशनची ऍडजस्टमेंट क्लिअर केली, एंट्रन्स फीची ऍडजस्टमेंट क्लिअर केली, इंटरेस्ट ऑन एफडीची जी हिडन ऍडजस्टमेंट होती ती क्लिअर केली, इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंटची ऍडजस्टमेंट होती ती क्लिअर केली. आता जायचं पेमेंटला पहिला आले सॅलरी. सॅलरीवर ऍडजस्टमेंट आलेली बघा 2 नंबरची आउटस्टँडिंग सॅलरीची. त्यासाठी सॅलरी पहिला इन्कमला घ्या 50,000. सॅलरी पहिला एक्सपेंडिचरला जाईल 50,000 टू सॅलरीज 50,000. आता सॅलरीवर 2 नंबरची ऍडजस्टमेंट आहे ऍड आउटस्टँडिंग 12,000 रुपये. मग चालू वर्षाचा आउटस्टँडिंग सॅलरी 12,000 रुपये. 50 मध्ये 12 ऍड केले
टोटल झाले 62,000, ती आली बाहेर 62,000. मग आता आउटस्टँडिंगच्या बाबतीत बघा, आउटस्टँडिंग आलं तर नेहमी ऍड केलं. या ठिकाणी आपल्याला सबस्क्रिप्शनचं आउटस्टँडिंग आलं, ऍडच झालं. इंटरेस्ट ऑन एफडीचं आउटस्टँडिंग आलं, ऍड झालं. इथं इन्कम फ्रॉम इन्व्हेस्टमेंटचं आउटस्टँडिंग ऍड झालं. आता हे जे तिन्ही इन्कमचे आउटस्टँडिंग होते, सबस्क्रिप्शनचा असू द्या, एफडीचा असू द्या किंवा इन्व्हेस्टमेंटचा असू द्या, हे तिन्ही आउटस्टँडिंग आपण काय केले, ऍड केले आणि त्याचा सेकंड इफेक्ट केला आपण या ठिकाणी ऍसेटला. तसं आता हा एक्सपेंडिचरचा आउटस्टँडिंग असल्यामुळं सॅलरीला पहिला इफेक्ट ऍड होईल. सॅलरीला पहिला इफेक्ट काय होणार, ऍड. सेकंड इफेक्ट करायचा आपल्याला लॅबिलिटीला, कारण एक्सपेंडिचरचा आउटस्टँडिंग हा लॅबिलिटीला जातो आणि इन्कमचा आउटस्टँडिंग आला तर ऍसेटला. म्हणून इन्कमचे हे तिन्ही आउटस्टँडिंग हे ऍसेटला गेले. तसं आता हे सॅलरीचा आउटस्टँडिंग हा कुठे जाणार, लॅबिलिटीला. मग इथं 2-3 ओळी सोडून द्या, खाली म्हणा आउटस्टँडिंग सॅलरी. किती रुपये आउटस्टँडिंग सॅलरी सांगितलं, 12,000. मग या ठिकाणी 12,000 रुपये आउटस्टँडिंग सॅलरी आपण घेणार. मग या ठिकाणी बघा, सॅलरी मध्ये आउटस्टँडिंग आपण 12,000 ऍड केले. या ऍड केल्याचा सेकंड इफेक्ट कुठे दाखवला आपण, लॅबिलिटीला. आणि एक्सपेंडिचरचा आउटस्टँडिंग असल्यामुळे लॅबिलिटीला गेला, इन्कमचा असेल तर ऍसेट. अशा पद्धतीने सॅलरीचं आउटस्टँडिंग आपलं झालं. त्यानंतर आता पुढे लाइटिंग. लाइटिंग हे 10,500, ती इन्कमला एक्सपेंडिचरला मांडा. टू लाइटिंग 10,500, टू लाइटिंग 10,500. लाइटिंग नंतर आले बघा जनरल एक्सपेन्सेस 20,000 एक्सपेंडिचर, मेंटेनन्स चार्जेस एक्सपेंडिचर. ते दोन्ही पण एक्सपेंडिचरला घ्या. टू जनरल एक्सपेन्सेस 20,000 आउटरला घ्या. टू मेंटेनन्स मेंटेनन्स चार्जेस किती रुपये दिले आपल्याला, 40,000. मेंटेनन्स चार्जेस घेतले आपण 40,000. जे जे एक्सपेंडिचरला जात होतं ते आपण एक्सपेंडिचरला मानतोय. त्याच्यानंतर मेंटेनन्स चार्जेस नंतर आलाय बघा एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस. आता एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस आपण इन्कमला रिसीट फ्रॉम एंटरटेनमेंट मधून लेस केले, ते घ्यायचे नाही. मग प्रिंटिंग अँड स्टेशनरी आले बघा 7,000, ते जाईल एक्सपेंडिचरला. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 7,000. ऍडजस्टमेंट नसल्यामुळे ते डायरेक्ट कुठे जाईल, आउटरला. ज्याच्यावर ऍडजस्टमेंट येते इनरला घ्यायचं, ज्याच्यावर नाही ते आउटरला मांडायचे. या ठिकाणी बघा प्रिंटिंग अँड स्टेशनरी आपण 7,000 रुपीज घेतले. त्यानंतर एक्सपेन्सेस 2,018.90 आलं बघा. हे मागच्या वर्षीचं आउटस्टँडिंग होतं ते देऊन टाकलं. मग मागच्या वर्षीचे पैसे जर काही दिले असेल तर आपण ते घेत नाही, किंवा मागच्या वर्षीचे काही पैसे मिळाले असतील, जसं इथं 2018-19 सबस्क्रिप्शनचे 4,000 मिळाले, ते सुद्धा आपण घेत नाही चालू वर्षी. मग आता पुढे इन्व्हेस्टमेंट आलं, ते आपण घेतलंय ऍसेटला, त्याच्यामध्ये आउटस्टँडिंग ऍड करून सेकंड इफेक्ट इन्कमला ऍड केला. फिक्स डिपॉझिट आलं, ते आपण ऍसेटला घेतलं, त्याच्यामध्ये पण इंटरेस्ट आउटस्टँडिंग होते 1,000 ऍड करून इन्कमला घेतलं. त्याच्यानंतर आलंय बाय बॅलन्स कॅरेट डाऊन, हे आपल्याला घ्यावं लागेल ऍसेटला कॅश इन हँड म्हणून. मग ते घ्या. बाय बॅलन्स कॅरेट डाऊन जे आलंय 33,300, ते आपल्याला घ्यावं लागेल ऍसेटला कॅश इन हँड म्हणून. 33,300. जे जे रिसीट अँड पेमेंटचं येत होतं ते आपण या ठिकाणी घेतलंय. रिसीटचे अकाउंट घेतले, पेमेंटचे अकाउंट घेतले, ज्याच्यावर ऍडजस्टमेंट येते जागेवर क्लिअर केली. आता ऍडजस्टमेंट मध्ये पाहिलं तर पहिली ऍडजस्टमेंट आपली क्लिअर झाली. पहिली ऍडजस्टमेंट आपली क्लिअर आहे, सेकंड पण आपली क्लिअर झाली. थर्ड मध्ये आपल्याला हे डेप्रिशिएशन घ्यायचंय, त्यासाठी हे जे ओपनिंग बॅलन्स दिलेत
ते पहिले आपल्याला ऍसेटला घ्यावं लागतील. लँड अँड बिल्डिंगचा 70,000 ओपनिंग बॅलन्स सांगितलाय, फर्निचरचा 45, हे मागच्या वर्षीच्या पण ऍसेटला दिसतील आणि चालू वर्षाची जी ऍसेट आहे त्याला पण दिसतील. म्हणून चालू वर्षाच्या ऍसेटला घ्या लँड अँड बिल्डिंग 70,000, याच्या खाली एक ओळ सोडून आणखीन एक सोडा, खाली या फर्निचरचा ओपनिंग बॅलन्स दिला आपल्याला 45,000. अशा पद्धतीने ऍडजस्टमेंट नुसार तिसरी जी ऍडजस्टमेंट आहे, तिसऱ्या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिले होते लँड अँड बिल्डिंग आणि फर्निचर, हेच ओपनिंग बॅलन्स इकडे खाली पण आपल्याला दिसत आहेत जुन्या ऍसेटला. मग जुन्या ऍसेटच्या ज्या ज्या फिक्स ऍसेट आहेत त्या परत आहे तशाच आपल्याला चालू वर्षाच्या ऍसेटला घ्यावं लागतात. म्हणून लँड अँड बिल्डिंगचं आणि फर्निचरचं बॅलन्स आपण चालू वर्षाच्या ऍसेटला सुद्धा घेतला. त्यांनी जर सांगितलं नाही तर ते ध्यान करून घ्यावं लागतं, लक्षात ठेवा. त्यासाठी लक्ष ठेवायचं कुठल्या कुठल्या फिक्स ऍसेट घेतल्या कुठल्या नाही. आता याच्यावर आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलंय बघा, की डेप्रिशिएशन सांगितले अबाउ द ऍसेट डेप्रिशिएशन 10%, किती टक्के? 10% आपल्याला डेप्रिशिएशन घ्यायला लावलंय. मग दोघांवरही 10% डेप्रिशिएशन घ्यायचं. म्हणून लँड अँड बिल्डिंग वर पहिले येईल लेस डेप्रिसिएशन 10%. आता लँड अँड बिल्डिंग वर 10% जर बघितलं तर ते येईल बघा 70,000 आहे, 70,000 10% 7,000, किती येईल? 7,000. मग डेप्रिशिएशनचा पहिला इफेक्ट काय करतो आपण? ऍसेटला लेस करतो. म्हणून 70,000वर 10% काढला 7,000, लेस करून बाहेर आले 63,000. मग आता या 7,000चा बघा डेप्रिशिएशनचे दोन इफेक्ट, पहिला ऍसेट जेवढ्या टक्केवारी सांगितली तेवढी काढायची, ऍसेटला लेस करायची. सेकंड इफेक्ट जातो एक्सपेंडिचरला. म्हणून सेकंड इफेक्ट एक्सपेंडिचरला घ्यायचा 2 डेप्रिसिएशन, खाली म्हणा लँड अँड बिल्डिंग, पुढे दाखवा 7,000. लँड अँड बिल्डिंग वर डेप्रिशिएशन आलं 7,000. मग अशा पद्धतीने लँड अँड बिल्डिंगचे दोन इफेक्ट केले. पहिला इफेक्ट आपण ऍसेटला 70,000 10% काढलं, ते लेस केला बाहेर 63,000, आणि 7,000चा सेकंड इफेक्ट केला एक्सपेंडिचरला. तसंच आता फर्निचरचं करायचं. फर्निचरवर सुद्धा आपल्याला डेप्रिशिएशन सांगितलंय, म्हणून लेस डेप्रिसिएशन याच्यावर 10% 4,500. आता 45,000मधून 4,500 गेले, पुढे राहिले 40,500. मग आता या 4,500चे फर्निचरचं डेप्रिशिएशन मायनस केलं, त्याचा सेकंड इफेक्ट सुद्धा पुढे जाणार एक्सपेंडिचरला. म्हणून एक्सपेंडिचरला घ्यायचे फर्निचर 4,500. या ठिकाणी दोन्हींचा बघा, लँड अँड बिल्डिंग वर आणि फर्निचरवर दोघांवर डेप्रिशिएशन होता. दोघांचा डेप्रिशिएशन या ठिकाणी काय केलं आपण? लेस केले ऍसेटला, त्याचा सेकंड इफेक्ट दाखवला आपण एक्सपेंडिचरला. मग आता याची टोटल करून बाहेर घ्या. एक्सपेंडिचरला आले डेप्रिशिएशन लँड अँड बिल्डिंग 7 आणि फर्निचरचे 4,500, 7 आणि 4 11,500 बाहेर येतील. 11,500 रुपये आउटरला दिसतील. अशा पद्धतीने ती तिसरी ऍडजस्टमेंट होती, ती पण आपण पूर्ण क्लिअर केली. मग तिसऱ्या ऍडजस्टमेंट नुसार ओपनिंग बॅलन्स घेतले, ऍसेटला डेप्रिशिएशन काढून लेस केला, त्याचा सेकंड इफेक्ट केला आपण इथं डेबिटला. आता पुढे चौथी ऍडजस्टमेंट होती इन्कम ऍक्रूडची झाली, तिसरी आता केली आपण, आणि 50% आणि 60% डोनेशनची ती पण आपण पूर्ण केली. अशा पद्धतीने सगळ्या ऍडजस्टमेंट आपल्या क्लिअर झाल्या. मग आता आपल्याला क्लोजिंग करावं लागेल. क्लोजिंग साठी घ्यायचं इन्कमची टोटल करा, एक्सपेंडिचरची टोटल करा, जी बाजू मोठी असेल ती दोन्हीकडे मांडा.
बघा आता एक्सपेंड याचे किती टोटल येते बघा, 2,50,000 आहे, प्लस 5,000 प्लस 4,000 25,000 आणि एकाचे 24,000 प्लस शेवटचे 3,000, 3,11,000 इन टोटल. किती इन्कमची? 3,11,000. अजून कोणते राहिले का बघा. $3,11,000 याची टोटल घ्यायचा 3,11,000 झालंय. मी इथं घ्या टू सरप्लस कंसात म्हणा एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर्स. आता 3,11,000 मधून हे 62,000, त्याच्यानंतर 10,500, 20,000, 40,000, 7,000 आणि शेवटचे 11,500 मायनस केले तर तुमचा 1,60,000 सरप्लस आहे. 1,60,000 काय आला? सरप्लस. हा जो आलेला सरप्लस आहे बघा. आता यांचे त्यांची बघा प्रश्न तिथं सोडवलेला प्रश्न आहे त्यांनी, आपल्यात फरक आहे इथं टोटल मध्ये. तुम्ही म्हणता ते वेगळं कसं, तर त्या ठिकाणी त्यांनी काय केलंय, एंटरटेनमेंट रिसिप्ट जी ती इकडेच ठेवली 40,000 आणि हे एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस तुम्ही इथं एक्सपेंडिचरला दाखवले. असं केलं तरी चालतं, असं केलं तरी चालतं, पण स्टँडर्ड फॉर्म असा आहे, असं घ्यायला पाहिजे. ठीक आहे, असंही ठेवा किंवा एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस इकडं एक्सपेंडिचरला दाखवले तरी पण चालते. शक्यतो असंच तुम्ही सवय ठेवा, रिसिप्ट मधून एक्सपेन्सेस मायनस करायचे. आता हे जो सरप्लस आला 1,60,000, तो 1,60,000 इथं ऍड करा. कशामध्ये? कॅपिटल फंड मध्ये. सरप्लस 1,60,000 आपण ऍड करणार. आता हे सगळे ऍड करायचे, सगळ्यांची टोटल करायची आणि आउटरला घ्यायची. बा 1,60,000, 1,26,800 कॅपिटल, 36,000 रुपयाचं डोनेशन आणि 25,000 रुपये एंट्रन्स फी. 2,37,800 सॉरी बघा 1,26,800, 36,000 प्लस 25,000 प्लस 1,60,000, 3,47,800 बाहेर. किती? 3,47,800 बाहेर आले. आता या ठिकाणी बघा 3,47,800 प्लस ते 12,000 ऍड केले तर बॅलन्स शीटची टोटल येईल 3,59,000, 3,59,800. बा ऍसेटची टोटल करून बघा, ती पण भरायला पाहिजे 3,59,800. दोन्ही साइड कशा यायला पाहिजे? सेम यायला पाहिजे. ऍसेटची टोटल करून बघा 20,000 प्लस 51,000 प्लस 1,52,000 प्लस 33,300, 63,000, 40,500, 3,59,800. सगळ्यांची टोटल सेम आली.
दोन्ही साईड आपल्या कशा झाल्या, टॅली झाल्या.